आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. कीर्ती गायकवाड नाईक नवरे. आजच्या या खास दिवसाची पहाट जशी उजळली तशीच कीर्तीताई तुमच्या आयुष्यात आनंद, यश, प्रेम आणि प्रकाशाचा नवा अध्याय खुलत राहो. आपल्या कामातून, वाणीतील तेजातून आणि मनातल्या सोज्वळेतून आपण अनेकांच्या जीवनात प्रेरणादायी ठरले आहात. व्हॉइस अँकर म्हणून न्यूज चॅनलसाठी आपली ऊर्जा, तुमचा आत्मविश्वास आणि प्रत्येक शब्दातला दम यामुळे तुम्ही वृत्तवाहिनीची शोभा आणि घराघरातील लाडकी व्यक्ती बनलात. आजच्या या सुवर्ण क्षणी तुमचं आयुष्य यशाने भरभरून जाओ. नवीन स्वप्नांना नवीन पंख मिळोत आणि आनंदाचे असंख्य क्षण तुमच्या आयुष्यात कायम नांदो. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्यावरती एवढा आरोप केले, त्या आरोपाचं उत्तर मी तुम्हाला दिले. तुमच्यावरती मी जे प्रश्न उपस्थित केलेत, दुर्दैवानं त्या प्रश्नाचं एकही उत्तर तुम्हाला देता आलं नाही. उलट तुम्ही सभेचा जास्तीचा वेळ हे एक्सप्लेनेशन देण्यामध्ये घालवला आणि माझ्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप करायचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी केला होता. मला असं वाटतं की बरोबर 1 वर्षापूर्वी EVMच्या नावाखाली तुमच्या चिरंजीवनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेतली होती, EVMवर शंका घेतली होती आणि त्यांना प्रश्न विचारले होते. ते जर पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकतात तर एक सामान्य नागरिक सुहास बाबर तुम्हाला प्रश्न विचारतो एवढा राग कशा झाला? मी तुम्हाला प्रश्नच विचारले होते. पूर्ण निवडणुकीमध्ये मला जे फिरताना जाणवलं, मी सगळीकडे फिरलो, घर टू घर फिरत असताना तिथल्या लोकांनी ज्या समस्या माझ्यासमोर मांडल्या. आज ही मूलभूत सुविधा ज्या नगरपालिका ज्यांना आवश्यक होतं ते 40-50 वर्षाच्या सत्तेमध्ये तुम्हाला देता आलेल्या नाहीत. हे तुमचं अपयश आहे, हे तुमचं दुर्दैव आहे आणि ते स्वीकारायचं बाजूला राहिलं आणि तुम्ही इलेक्शन भावनेच्या कार्डवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मी कधीही भावनेच्या कार्डवरती मी आता निवडणूक केलेलं नाही, पण कामाच्या जीवावरती निवडणूक करतोय. मला असं काल सदाभाऊंच्याकडून खूप अपेक्षित होतं की भाऊनी काय केलं हे सांगावं 50 वर्षामध्ये आणि काय करणार हे सांगावं, पण दुर्दैवानं ते सांगता आलं नाही. ते माझं 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 करत गेले. ते फक्त त्यांचं योगदान सांगण्यात रमून गेले. ह्या शहरामध्ये ज्या कुटुंबाने योगदान दिले त्या कुटुंबाचं कुठेही भाऊनी नाव घेतलं नाही. असं एकाधिकारशाहीनं एकट्यानं करून गाव कधीच होत नसतं. या सगळ्या लोकांचं योगदान आहे. ही सगळी मंडळी माझ्यावर त्याचा मनस्वी आहे, आम्हाला आनंद आहे. काय झालं तुम्हाला सांगतो, त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला 30 किलोमीटरनं पाणी आणतो हे ते. आता गोगावचं पाणी एवढ्या लांब आहे, त्याची पाणीपट्टी कशी लावतो तुम्ही मला माहीत नाही, पण आता आम्ही सोर्स कुठे घेतलाय? सोर्स वाजरला घेतलाय. भविष्यामध्ये अडचण, आत्ता सध्या पाणी आपण अडचणच्या तलावातूनच उचलतोय. किती लोकांना माहिती आहे मला माहिती. वाजरचा सोर्स आणखीन जवळ आणलाय आपण. अजून एक 6 महिने वर्षभर गेलं की जी नेवरीची आपली पाणीपुरवठा योजना होती, माझं स्वप्न आहे की ती परत पुनर्जीवित करायची. कदाचित ती जर सगळ्या पाईपलाईन आज असत्या, आपल्या जॅकवेल बिकवेल तिथंच आहे सगळं, अजून ते सगळं असतं तर तिथलं पाणी वापरून आपण शाहूनगर, संभाजीनगर, शिवाजीनगर ह्या सगळ्यांना रोज पाणी देऊ शकलो असतो, जे फक्त 8 किलोमीटरवरती आहे, आणि इकडचा लोड कमी केला असता. आणि हे सगळं सोलरवरती नेतोय. मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय की मी सोलरला नेणार आहे. तुम्ही अडचणमध्ये तुम्हाला मी अक्षांश एकांश टाकतो, तिथं जावा. सोलरचे पॅनेल बसवायचं काम अंतिम टप्प्यात आहे. आणि तुम्ही जे सोलर पॅनल आता 750 किलोवॅटचा आहे. हा एकच पॅनल, एकच सोलर पॅनल बसवणार नाही ना आपण. म्हणून तर म्हणतोय ना, तुम्ही द्या ना सत्ता एकदा माझ्याकडे. नाही करू शकलो तर तुम्ही उभा राहू नका, करू शकलो तर तुम्ही उभा राहू, नाही करू शकलो तर मी उभा राहतो. ते हे विटा मला मुक्त करायचं होतं तुमच्या जोकडीतनं, म्हणून विट्यात राहिलो मी. आणि मी लोकप्रतिनिधी या नात्यानं काम करतो. मला ह्या शहरापर्यंत ह्या छोट्यासा एस टी स्टँड विट्यात आहे. ते लोक बाय बस येणारे लोक किंवा सहज येणारे लोक मला सहजासहजी भेटले पाहिजेत, म्हणून मी विट्यात राहिलो. मला गाडीला भेटायला याला तर त्यांना स्पेशल गाडी करायला पाहिजे. ज्यांच्याकडे गाडी नाही ते लोक येऊ शकत नाहीत, त्यांना भेटायला मला सहज भेटता येऊन इथं यावं. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं मला ह्या जोखडातनं विटामुक्त करायचं आहे, म्हणून मी विट्यात राहिलो. आणि मी विट्यात आज राहतोय. परत समजून घ्या, 1982 पासून विट्यात राहतोय.
MIDC साठी जागा त्यांनी कार्यक्रम राहिली होती. हा. हा. ती आणि दोन कोड्यावरून ते मध्ये जाऊन गेला. नाही, परत समजून घ्या. MIDCची जागा अधिग्रहित करायची होती, त्याच्यापेक्षा त्यातली आता त्यांनी आरोप केला, त्या खंबळ्यातली अनेक लोक भूमिहीन होत होती. खंबळ्यात त्या लोकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नव्हता. जसं आज आपण प्रयत्न करतोय की रस्ता जात असताना एकही घर पडलं नाही पाहिजे, एकही वीट नाही पडली पाहिजे, तसंच त्यांची अवस्था होती. एक्सपान्शन करायला अडचण नव्हती, पण जी लोक भूमिहीन होणार आहेत त्यांना परत सोर्सच नाही काय, आणि करायलाच हरकत नाही, करू ना, अजून जागा शोधा, आपण अनेक प्रयत्न करू. पण कंपन्या आल्या होत्या का तशा? आज कंपन्या आहेत, किती प्लॉट मोकळे आहेत? ते म्हणजे गरज आणि आपल्याला तुम्ही आमदार होता ना 10 वर्ष त्याला, 4 ते 14 तुम्ही आमदार होता, तुम्ही ताकद लोन करायला पाहिजे होतं. आणि मुळात कंपन्या येतात, मी तुम्हाला अजून सांगतो, कंपन्या कधी येतात? तुम्ही आमदार होता तेव्हा पाण्याचं काहीच काम झालं नाही. मुळात कंपनी येण्यासाठी बेसिक गोष्टी, इन्फ्रास्ट्रक्चर, तुमचं रस्ते कनेक्टिव्हिटी पाहिजे, तुम्हाला लाईटची स्वयंपूर्णता पाहिजे, तुम्हाला पाण्याची स्वयंपूर्णता पाहिजे, ती आज निर्माण झाली. अनिल भाऊंच्या 10 वर्षाच्या आमदारकी मधल्या काळामध्ये निर्माण झाली. आता आपण कंपन्यांना इन्व्हाइट करू शकतो, एक 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 कंपनी येईल ना. माझा शब्द आहे, विधानसभेच्या निवडणुकीत माझा शब्द आहे. तुम्हाला तेच सांगतो ना, सगळं त्यांना सांगायचं मी. सत्ता आली तर मी करणार ना. मग आमचा प्रयत्न असा आहे की त्या 7 एकरामध्ये तुम्ही आता सीओना, तुम्ही आता आज आचारसंहिता आहे, पण आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला उजवात घालून येतो सीओच्या बरोबर. आपलं 14 कोटी रुपये राज्य शासनाकडून येणं आहे. त्या येण्यामध्ये आपण त्यांना एक क्लॉज टाकास विनंती करतोय की सोलरचं युनिट तुम्ही उभा करू शकता. आणि त्या 7 एकरामध्ये एक 2 मेगावॅटचं लाईट, आमचं मध्ये नुसतं पाणीपट्टीचं नाही, फक्त नळ पाणी पुरवठा योजनेची लाईट नाही, तर आपली जी स्ट्रीट लाईट आहे ती सुद्धा सोलरला नेता येते का, हा आमचा प्रयत्न आहे. आणि खरोखर सोलर, म्हणजे जसं आता जे उमेदवार आहेत, एक माधव रोकडे नावाचे उमेदवार आहेत, त्यांना एक 2.5 कोटीचं सोलर लॅम्पचं काम मिळालं होतं. कुठं आहेत सोलर लॅम्प? एकही सोलर लॅम्प पुट्यात नाही. असला सोलर मी काय उभा करणार नाही, मी ॲक्च्युअल सोलर उभा करणार आहे. त्याचं आता 700-750 किलोवॅटचं काम चालू आहे. ह्या 7 एकरात सुद्धा आपण सोलर प्लांटच उभा करणार आहे. आता क्रीडा संकुल त्या कुटुंबाने एक्सप्लेनेशन दिले आहे की मुळात ह्या क्रीडा संकुलला 2001 साली मान्यता होती माझ्या हिशोबाने. त्यावेळेला ह्यांनी जागा नाही अशी असमर्थता नगरपालिकेने दर्शवली. भाऊंच्या काळात क्रीडा संकुल मंजूर होतं. नंतर सदाभाऊ आमदार झाले आणि त्यांनी त्या क्रीडा संकुलाला परत काय केलं, आरक्षित जागा दाखवण्याचा प्रयत्न केला. ती जागा त्यांच्याकडनं खरेदी करून घेतली आणि भाडेपट्ट्यानं राज्य शासनाने दिली असं दाखवलं. त्या जागेमध्ये जवळपास 1 एकर जागेमध्ये त्यांनी अतिक्रमण केलं मेटकरींच्या जागेमध्ये. त्या मेटकरींचे त्यांचा न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे तिथे पैसे खर्च करता आले. त्यामुळे क्रीडा संकुल तसंच राहिलं. तुम्ही जर, आणि क्रीडा संकुलाला जागा देत असताना तुम्ही जागा दिली की ह्याच्यापेक्षा ती सोयीच आहे का हे बघायला पाहिजे होतं. तुम्ही जर आजही क्रीडा संकुलला गेला तर तो 200 मीटरचा ट्रॅक आहे, 400 मीटर ट्रॅक नाही येतो. आणि त्या ट्रॅकमधून सुद्धा अख्खी ओघळ गेली, अशी प्रचंड मोठा नाला त्या ओढा त्यातनं गेलाय. कसं डेव्हलप होणार तिथं? मी मला जागाच चुकला. तुम्हाला फक्त ते तुमच्या ह्याच्यासाठी करायचं होतं म्हणून तुम्ही ते करून घ्या. मग नंबर कसं काय आला? आता जे 5 स्टार रेटिंग झाले ना, ते प्रशासकीय काळातलं 5 स्टार रेटिंग झाले. आणि मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं, मी माझ्या भाषणात, की ज्यावेळेला ती कमिटी तपासणीला आली होती त्यावेळेला त्यांचे निरोप होते कार्यकर्त्यांना की कचरा रस्त्यावर फेका, आणि ते फेकताना जे फोटो काढलेत आपल्या लोकांनी. अनेक संस्था खरेदी संघ पुढे गेलेले नाही, खरेदी संघ पुढे गेलेलं नाही. ते इमारतीवर गेले असतील कदाचित, त्यांना माहीत नाही की जिल्ह्यात सगळ्यात टॉपचा खरेदी विक्री संघ खानापूर तालुका खरेदी विक्री संघ आहे. त्याचा टर्नओव्हर किमान 25 कोटीच्या पुढचा आहे. त्यांच्या संस्था झाल्या. आता ते बघा, परत तुम्हाला सांगतो मी, तुम्ही गफलत करताय. राजकारण आणि व्यक्तिगत संस्था. माझं BMS कॉलेज आहे, मी एकदाही भाषणात सांगितलं नाही. माझं BSc नर्सिंगचं कॉलेज आहे, माझ्या 2 शाळा आहेत. माझं सिनियर कॉलेज आहे, माझं BCA आहे. हा व्यक्तिगत विषय झाला असा मानणार मी कार्यक्रम. त्याचा आणि राजकारणाचा त्याचा काही संबंध नसतो. पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार केली
तर माझ्या कानावरती आलेलं नाही, कारण ठेका काय माझ्याकडे नाही, ठेका काय मी कॉन्ट्रॅक्टर नाही. कॉन्ट्रॅक्टर कोण घेत होतं, कदाचित तो राग असेल त्यांना ठेका मिळाला नाही, याचा राग कदाचित त्यांच्याकडे असेल. आत्तासुद्धा परत त्यांनी ते कचरा विल्हेवाट लावायचा ठेका परत त्यांच्याकडेच गेल्या वाटतं. ते चालवण्याचा जास्त उद्देश होता. तुमची खानसरी कधी झाली? ज्यावेळेला अनिल भाऊनी पाणी आणलं, ज्यावेळेला ऊसाचं अतिरिक्त उत्पादन झालं, तेव्हा तुमची खानसरी झाली. मी तुमच्या खानसरी उभं करण्यामध्ये सुद्धा माझ्या वडिलांचा मोठा वाटा आहे. हा पहिला मुद्दा. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे आरोप करताना, आता तुम्ही आमच्यावर आरोप केले संस्थांचं काय झालं, मग माझाही प्रश्न आहे, तुमच्या वडिलांच्या नावानं एक हनुमान बाजार होता, तो कुठं आहे? भरवळ यंत्रमाग नावाची एक यंत्रमाग संस्था होती, ती कुठं आहे का अस्तित्वात? आणि माझं मत उलट आहे, आम्ही माणसं उभा करायचा प्रयत्न करतो, आम्ही स्वतः उभा राहतो. माझं आता BMS कॉलेज आहे, मी असं तुम्हाला म्हटलं की ह्याच्यामुळं तुमच्या लोकांचा फायदा आहे, तर नाही ना, मी फुकट ॲडमिशन देत नाही कुणाला. ते देतात का? नाही देत. तुम्ही हा विचार करा ना, सुरेश शेंडेंचा दूध संघ आहे. सुरेश शेंडे आमचे सहकारी आहेत ना, आमचे कार्यकर्ते. आम्हाला आनंद आहे सुरेश शेंडेनं आज वैभव मित्रांची प्रायव्हेट सुतगिरणी आहे. आम्हाला आनंद आहे की वैभव मित्र आमच्या कार्यकर्त्यांनी सुतगिरणी उभा केली. आणि फसवलंय, त्यांनी काय केलं असं म्हणतात. आता त्यांच्यातल्या काही चर्चा होत्या माहिती. अनिल अप्पांनी ज्या पद्धतीनं त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्या प्रेसमध्ये उल्लेख करताना त्यांनी असंच सांगितलं की आदल्या दिवशी रात्रीपर्यंत त्यांनी तुम्हालाच उमेदवारी आहे, तुमच्याविषयी ह्या तक्रारी होत्या, पण आम्ही आता ते मिटवलंय, आता तुम्हाला उमेदवारी करायची असं सांगितलं होतं ना. आता ते त्यांचं किती ठरलं होतं? अनिल अप्पांचं जे मी ऐकलं त्यात असं तर लेखी ठरलं होतं, 5 जागा आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी असं लेखी असेल तर तुम्ही द्यायला पाहिजे होतं. की हरिभाऊ आमदार असताना शिव आमदारांना हरिभाऊने अडवून पाटलांचा कुणाला? हा, आणि काय राजकारण संपाल? एक अधिकारी राजकारण कसं संपू शकतो एखाद्या माणसाचं? आपली वर्तणूक राजकारण संपू शकतं आपलं. समजा सुहास बाबर चुकला तर माझं राजकारण संपेल. उद्या CEO तिथलं कोण आणि कोण आणून ठेवला तर माझ्या राजकारणाला फरक पडायचं कारण नाही. रस्ते आणि गरजेचे काम आहे ज्यादा प्रमाणाची शासनाने दिली टक्केवारी मिळवून देण्यासाठी केली. टक्केवारी मिळवून देण्यासाठी ज्यादा प्रमाणात सोर्सच नाही तुमच्या गावात काम काय करावं. म्हणजे ह्या शहरामध्ये काम करताना मी तुम्हाला सांगितलं, मला सुद्धा वाटतं ना कन्स्ट्रक्टिव्ह काम करावं. की आता रस्ते गटर सोडून क्रीडा संकुला, एखादं चांगलं मोठं ग्राउंड असावं, बगीचा असावा किंवा नाट्यगृह असावं. अनेक समाजाच्या, आता नाभिक समाजाची मागणी त्यांच्या सामाजिक सभागृहाची किती वर्ष आहे, किंवा बिरोबा मंदिराला कंपाऊंड करायचं आहे. जागा एक ही जागा नगरपालिकेच्या ताब्यात नाही किंवा त्यांनी घेतलेल्याच नाही. मग आता ना इलाज असतो. वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये सुद्धा आपल्याला रस्ता आणि गटर धरल्याशिवाय पर्याय नाही. आणि मी खरं याच्यावर बोलणार नव्हतो, रस्ता आणि गटर म्हणजे माणसात आज केली घासतात माझ्याकडे. मी फिरताना आजही सकाळी मी एका वस्तीवर फिरायला गेल्यानंतर त्या वस्तीवर एकच सांगितलं की आमची तेवढी रस्ता आणि गटर करा. मग माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंच नाही की तुम्ही 40 वर्ष सत्ता भोगल्यानंतर आजही उठ्यात मूलभूत प्रश्न असा आहे की पाणी येत नाही, रस्ता नाही आणि गटर नाही. मग हे अपयश नाही का? याची जबाबदारी कोणी स्वीकारायला पाहिजे का नाही? आरोप केला की चांगलं बसताना तुम्ही पाडले. चांगलं बसस्थानक पडलं. ते बसस्थानक आता खूप नाही, पतनराव कदम साहेबांनी ते बसस्थानक बांधलं होतं. आता त्या बसस्थानकाची इतकी सुंदर जागा आहे आपल्याला, तिथली पार्किंगची व्यवस्था, तिथे प्लॅटफॉर्म वाढवणं आवश्यक होतं, तिथं त्या वॉशरूमची संख्या वाढवणं व्यवस्थित होतं. ते दत्त मंदिर आम्ही तसंच इतका सुंदर प्लॅन केला आहे. आणि परत तुम्ही आरोप केला रक्कम कमी झाली, त्यांना ते माहीतच नाही. रक्कम कमी झाली नाही, उलट ह्या शहराला येणारं जे ट्रॅफिक आहे किंवा ह्या शहरामध्ये फ्लोटिंग लोकसंख्या आहे त्याच्यावरती परिवहन डिपार्टमेंट ठरवतं की किती पैसे द्यायचे. त्यांनी पहिल्या टप्प्यात 15 कोटी दिले, आता 10 कोटी दिले, अजून 25 कोटी रुपये हे झाले. आणि सगळं बांधकाम झाल्यानंतर पूर्ण जे रस्ते आहेत, अंतर्गत रस्ते, ते पूर्ण कॉन्क्रीटीकरण होणार, त्याला 5 कोटी रुपये. असं 30 कोटीचा अख्खा प्लॅन आहे. ते बहुतेक अज्ञानातनं त्यांनी सांगितलेलं दिसतं. आणि चांगलं आणि बसस्थानक पाडणं आवश्यक होतं का नव्हतं मला सांग. उलट अशोक भाऊनी काल भाषणामध्ये पत्रकार कदम साहेबांचा एकेरी उल्लेख केला 3दा. ज्याचं नेतृत्व तुम्ही ज्यांचं मांडलं होतं त्याचा एकेरी उल्लेख करू नये राजकारणात.
आगारापेक्षा बस जास्त आहेत. हा आगारापेक्षा बस जास्त आहेत. आता मला सांगा ही ॲरोगन्सी नाही? काय सांगायचं मला आता? तुम्ही सांगा ॲरोगंट कोण आहे? कुठं आगारापेक्षा बस जास्त असेल तर तुमचं अभिनंदन. तुमच्या शाळेमध्ये मुलं जास्त तुमचं अभिनंदन. त्या शाळेतल्या मुलांची फी भरायची कॅपॅसिटी या पाण्यामुळे निर्माण झाली आहे. थोडं डोक्यात ठेवा. म्हणून ती मुलं शिक्षणाला येत आहेत. आणि आनंद आहे ना मला. उद्या तुमच्या बसेस 300 जरी झाल्या तरी मला आनंद आहे. पण इथं बस दिला पाहिजे ते आम्ही आणतोय ना. मी परत 10 बसेस आणल्या नवीन. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे. अजूनही तुम्ही व्यक्तिगत व्यवसाय आणि राजकारण ह्याची गफलत करताय. ते करायला नाही पाहिजे. माझा आज BMS कॉलेज आहे, उद्या आणि मी काहीतरी वेगळं काढलं तो माझा व्यक्तिगत व्यवसाय झाला. मग माझं 1,500 पोरं येऊन जाऊन करतातच की रोज. मी राजकारणात नाही कधी मांडलं. परत माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ते पगारावरचे शिक्षक आपल्यातले किती आहेत? 100% तुम्ही आपल्या लोकांना भूमिपुत्रांना नोकरी दिली आहे का? नाही दिली. सलग 5 वर्ष एखादा शिक्षक टिकलाय का तुमच्यात? नाही टिकला. तुम्ही परवा सांगितलं होतं टेंबूच्या अर्थचक्रामध्ये 500 कोटीचा कशा पद्धतीने तुम्ही आता मी भाषणात असं सांगितलं होतं की मूळ व्यवसाय जे आपले होते ते पोल्ट्री आणि यंत्रमाग. पोल्ट्री आत्ता जरा बरं आहे, पण 12-13 हजार यंत्रमागापैकी 3-3.5 हजार यंत्रमाग फक्त शिल्लक राहिले आपल्या होत्या. दुर्दैवानं ह्या यंत्रमाग व्यवसायावरती प्रचंड मोठी अडचण निर्माण झाली. आणि आपलं सगळं अर्थचक्र ज्याला पाणी नव्हतं त्यावेळेला हे सगळं अर्थचक्र ह्या 2 व्यवसायावरती टिकून होतं. आज यंत्रमाग थांबला आहे बऱ्यापैकी. पोल्ट्री थोडंसं चालू आहे. एक ही नवी कंपनी आता कंपनी हळूहळू यायला सुरुवात होईल. आत्ता जे अर्थचक्र सगळं चाललंय की नाही, माझं असं मत आहे की ते पूर्ण टेंबूच्या पाण्यावरती 4,500 एकरच्या आसपास क्षेत्र या विटे शहराचं दिसतंय. तुम्हाला ग्रामीण भागात सांगत नाही मी. 6वा टप्पा पूर्ण आणि त्या 400-500 एकर वाढच होईल. आणि ह्या मागच्या वर्षीच्या ऊसाची 50 कोटी रुपये फक्त ऊसाची रक्कम आली विटे शहरामध्ये. मी आता तुम्हाला तरकारी सांगत नाही, मिरची सांगत नाही, द्राक्ष सांगत नाही, तुम्हाला पटणार नाही, पण आपल्या लोकांनी सुपारीची शेती पण चालू केली. आता मी माझ्यावर प्रयोग केला. मी नारळाची शेती चालू करतोय. लोक आता वेगवेगळ्या शेतीकडे वळायला लागले. ह्या शेतीवरती अवलंबून असलेली कृषी सेवा केंद्राची दुकानं आहेत नाही, त्यांचं ट्रान्झॅक्शन 100-200 कोटीवर असेल. आणि ह्याची अवजारे जी विकली जातात, ट्रॅक्टर आहेत, अवजारे सगळे विकतात, ह्याचं ट्रान्झॅक्शन 200-300 कोटीचं ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे मला असं वाटतं की आत्ता जो पैसा किंवा जी गर्दी दिसते ती सगळी ते कृष्णेच्या पाण्यावरती आहे. त्यांनी असं एक सांगितलं की तहसीलदार ऑफिस असेल, कोर्ट असेल, प्रांत कार्यालय असेल, हे सगळं आमच्या कारकिर्दीत आम्ही उभा केलं. तसं त्यांनी काहीच केलं नाही या विट्यामध्ये, असं त्यांचं म्हणणं. आता तुम्हाला सांगितलं की माणसंच उभं करायचं काम केलं पहिली गोष्ट. आणि माझं उलटं म्हणणं आहे, तुम्ही सेशन कोर्ट आणण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. आता इथं जे मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह आहे, 100 मुलांचं वसतिगृहाचे आपण नवीन मंजूर करून आणले. त्याचं मंजुरीचं पत्र तुम्हाला मी त्या ठिकाणी देतो. आणि हे कन्स्ट्रक्टिव्ह काम करत असताना उलट माझा तुम्हाला प्रश्न आहे, त्यावेळेला सुद्धा दंगा झाला होता. ही प्रशासकीय इमारत बांधताना तुमच्या डोक्यात विजन नव्हतं. तुम्ही उठाशहर कधीच वाढणार नाही असं गृहीत धरून तुम्ही पुढं बांधलं आणि मागं जागा मोकळी ठेवली. तेच जर तुम्ही आज मागं सरकून बांधलं असतं तर आपल्याला चौक प्रशस्त करता आला असता, आपल्याला पार्किंगची व्यवस्था प्रशस्त करता आली असते. ते सोडून तुम्ही काय केले मला सांगा. बघा 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक प्रशासकीय इमारत आणि सगळे पिकअप शेड तालुक्यातले, त्यांचं माझं श्रेय त्यांना पूर्ण आहे. जेवढे तालुक्यात पिकअप शेड आहेत का नाही सगळे त्यांचे. एखाद दुसरंच आमच्या भाऊंचं असेल, माझ्या तर अजून एक पण पिकअप शेड दिलेलं नाही. हे सोडून तुमच्या 10 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये काही नाही. आणि तुमचं भाषण होतं, भाऊंचं भाषण होतं, सदाभाऊंचं, ज्यावेळेला सदाभाऊ आमदार होते, की पंक्तीमध्ये वाढपी जर आपल्या ओळखीचा असेल तर 2 लाडू जास्त मिळतात. आमदार हाच नगरपालिकेचा विकास ताकदीने करू शकतो. माझं करेक्ट म्हणणं तेच आहे आता, की आमदार नगरपालिका त्याच्याकडे असेल तर चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो. आज प्रचाराला आता काही तास पुरले. नागरिकांना जनतेला काय आव्हान? मी तुम्ही एक जे जाणवलंय मला, माझ्या प्रत्येक सभेमध्ये महिलांची संख्या लक्षणीय उपस्थित होती. माझ्या प्रत्येक सभेमध्ये तरुण मुलांची संख्या लक्षणीय होती. आणि मला असं वाटतं ही उपस्थिती
ही नगरपालिकेच्या निवडणूक सत्तांतराच्या दिशेने झुकलेली आहे. लोक एक संधी मी मागतोय लोकांना, लोक मला संधी देतील आणि लोकांना अपील झाले. काय अपील झाले? काम केलेलं सांगतोय आणि काय करणार हे सांगतोय. लोकांना ते अपील झाले. माझं भाषण चालू असताना एक तरुण मुलगा उठून आला आणि माझं भाषण थांबवून त्यांनी सांगितलं की थोडी शाळा आमची व्यवस्थित करा. मग त्यांना विचारलं मी काय परिस्थिती आहे. तर एक अंगणवाडी आहे, अंगणवाडी मी आत गवत उगवले आत. इतकी भयानक अवस्था आहे. ते कुठल्याही शाळेला बसायला मी तुम्हाला माझं सांगत नाहीये. 2016च्या निवडणुकीला तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुमचा उल्लेख आहे की सर्व शाळा टॅबयुक्त करू. मी म्हटलं होतं का? तुम्हीच म्हटलं होता. मग टॅबयुक्त राहिलं किमान बेंचयुक्त तरी करायचं. सूर्यनगरमध्ये लोकवर्गणी करून बेंचेस दिलेत आणि त्या शाळेचं लाईट बिल हे मुलांच्याकडून पैसे घेऊन भरतात. हे मला काल सभेमध्ये महिलांनी सांगितलं. हे काय सुहास बाबरचा आरोप आहे का? लोक बोलतायत ना खालून. काही नगरसेवक असे आहेत त्यांचे की अगदी फुलेनगरचे मी सभेला गेल्यानंतर आश्चर्यकारक त्या 200-250 महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या, तेवढीच पुरुष उपस्थित होते. माझं भाषण होण्यापूर्वी काही महिलांनी मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी असं सांगितलं की मागं निवडून दिलेल्या नगरसेवकाचं नाव आम्हाला आठवत नाही, कुणाला मतदान केलं होतं ते आठवत नाही, ते परत कधी नगरसेवक त्या वॉर्डामध्ये गेलेले नाहीत, सुखदुःखाच्या कार्यक्रमाला नाहीत, कुठलंही काम त्यांच्यामार्फत झालेलं नाही, असेही काही नगरसेवक आपल्या एवढ्यात आहेत. काल विटा शहर किती प्रमाणात मागं आहे इतर शहरांच्या तुलनेत? विटा तुम्हाला मी शहर मुद्दाम ईश्वरपूर, मी बाहेर फार तुलना करत नाही. ईश्वरपूर आणि विटा फरक आहे की नाही मला सांगा तुम्ही. आपण आपली तुलना तासगावशी करण्यामध्ये मजा नाही, आपली तुलना जतशी करण्यामध्ये मजा नाही. ईश्वरपूर आणि आपल्यामध्ये दोन्ही नगर परिषद एकाच वेळेला निर्मित असतील तर आज आपण खूप मागे असं वाटत नाही का आपल्याला? किती वर्षाचा विजय घेऊन पुढे तुम्ही आता? 20 वर्ष, किमान 20 वर्षाचा. इथनं पुढे 20 वर्ष आपल्याला काय, मी प्रत्येक भाषणात सांगतोय की येणाऱ्या गाड्यांची संख्या, किती गाड्या ह्या शहरामध्ये दर दिवसाला बाहेरून येत आहेत. 3 राष्ट्रीय महामार्ग, हे रस्ते मोठे झालेले, सेंटर प्लेस विटा आहे आपलं, मार्केट सगळ्यात मोठे विट्याचं आहे, सगळे भाजी मंदी. आता सेशन कोर्ट आल्यामुळे 4-4.5 हजार केसेस वाढले. मग ह्या सगळ्या लोकांचं पार्किंगची व्यवस्था करावी लागेल. त्या सगळ्या लोकांना आपण मुळात तुम्ही आज बघितलं तर कुठल्याही घराला पार्किंग असावं बा, कमर्शियल कॉम्प्लेक्स पार्किंग असावं. तर त्यांनी माझ्यावरती ते सांगितले की पार्किंगचा 1980 पूर्वी घर बांधले, तुमच्या घराला पार्किंग होतं, तुम्ही बंद केलं ना, ऑफिस केलं तिथं, गाडी बाहेर लावताय. असं नाही व्हायला पाहिजे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.